येवकार हा समृता खणगावकर, सुरेख पळ्याचे हेडलाईन्स। मांद्रे येवपी 90 विलांक थळाव्यांचो विरोध आसूनय रेझोल्यूशन जाले पास। सरपंचाचे परवानगी बगर ही कामां जातात जाल्यार पंचायत तरी कित्याक जाय। विलांक निषेध करीत थळाव्यांनी बसकेत उक्तायली तिडक। श्रवण बर्वे खून प्रकरणात पुलिसांनी केलो एका दुबाविताक अटक। पेडण्या एका अल्पवयीन चलयेचेर हल्लो केल्ल्याच्या गुन्यांवात फरार आशिल्ल्या कोरगांवकाराक महाराष्ट्र बेरशी केलो अटक। उत्तर गोंयचो एसपी अक्षत कौशलान दिली म्हायती। बोमात देवळां आनी घरांचेर जावचो ना कसलोच परिणाम, ताजी राखण करतलो आपूण। हे संबंधीत थळाव्यांचो गैरसमज करतले पयस, मुख्यमंत्र्यान दिले उतर। आणि आता ह्याच्यो कोंकणी खबरो विस्तारात। केपें आनी गुडी पारोडा एटीएमात तोडफोड केली। केपें पुलिसांनी पंचनामो केलो। पुलिसांचो तपास चालू आसा। पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट। तुम्ही जाणा आसतले हेसाक चोरी ज्यो आसात ह्यो खूब जावपाच्यो आसात आनी चोरीचे एटेमी जे आसात हे खूब जावपा लागले कडेन आसा। एटेम जातात म्हणल्यार अशेंच करून जे घडणूक जी आसा ही केपी वाठारांत जाले कडेन आसा आनी केपी वाठारांत पुलीस स्टेशनाचे जे ज्युरिडिक्शन येता हितूंक 2 कडेन एटीएम फोडले कडेन आसात। एक SBIचे, स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरे कॅनरा बँकेचे। आनीक हे अशें फोडले की सारको प्लॅन करून म्हणटा तशें तेणी फोडले कडेन आसा। हे जे एक पारोडा हांगा फोडले कडेन आसा आनी एक आसा ते केपी बाजारां फोडले कडेन। आनी दोनी बाजारांक मेन सिटी भितर तेणी ही एटेम्प केले कडेन आसा। हे जेन्ना एटेम्प केले त्या टायमार CCTV कॅमेरांक जे 4 जाण ATM कट करतात ते सुद्दां CCTV मेळ्ळे कडेन आसा। आमकां सद्याक तो मेळना, पूण आमी तो व्हिडिओ पळयले कडेन आसा। त्याक काही इन्व्हेस्टिगेशना खातीर ते सांबाळून दवरूंक पडटा। आज ते दोनी एटीएमां व्हरपा मेळना तांकां, कित्याक कोण तरी त्या वटेन येवपा लागलो आनी ताका भिवन हेणी पोळ काडलो। तरी पण पुलिसेक एक क्ल्यू CCTV फुटेज मेळ्ळे कडेन आसा। आनीक दुसरी एक बायक जी आसा ही सद्या रिकवर केले कडेन आसा। तेजे वयल्यान कितें मेळटा तें पळोवचें पडटलें। गोंयांत गुन्यांवांत वाड जाल्ल्यान लोकांक भिरांत पडल्या। केपें आनी पाड्ड्या SBI आनी कॅनरा बँकेची एटीएमां फोडली, पूण तांकां चोरपाक अपेस आयले। पुलिसांची पेट्रोलिंग कमी जाल्ल्यान हे गुन्यांव वाडल्यात। पुलीस पेट्रोलिंग आदी वाडोवंक जाय, उपरांतच असल्यो घडणुको कमी जातल्यो। आयकात थळाव्याक। एटीएम चोरलो आनी पुलिसांक येयलो पेट्रोलिंग उणी जालो हा। आज सद्याक तांकां रस्त्यार रावों मेळना आनी तांकां पडटा ते सारकें पडना ते पेट्रोलिंग उणी करताय। पेट्रोलिंग सारकें आसत जाल्यार ती चोरी जायत ना पावच ना आसली। आनी हे टायमाचेर पेट्रोलिंग बरें जावपा जाय। पुलीस कांय एक्शन घेयनाय। पुलीस एक्शन घेयनाय। गुडेर चोरले, पारोडा चोरी जाली। मेन म्हणटा पेट्रोलिंग सारकें आसपा जाय। पेट्रोलिंग ना, पुलीस जाता म्हाका आतां गोंय सरकार पेट्रोलिंग सारकी करे, ते चोऱ्यो बी जाता उणी जातल्यो मागीर। कितें जाता पेट्रोलिंग उणी जालें आनी चोर लागता चोरूंक। आनी आतां आनी खबर आयिल्लें ते तिला आमी राय भितर सोदताय थिंगा चोर रावताय, लोकांक सरपड मारून चोर सोदताय। तेंचे मातशें थिंगाय कोण पुलिशे दोळे धरपाचो। गोवा 365 खातीर रमेश नायक रावत, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार। केंद्रीय मंत्र्याचे भोमा महामार्ग रुंदीकरणाच्या घोषणे उपरांत वातावरण खुबाळे। PWDच्या रिपोर्टात कांय घरां आनी दुकानांचे लुकसाण जातले। बोमा देवळां आनी घरांचेर कसलोच परिणाम जावचो ना, ताजी राखण हांव करतलो, अशें मुख्यमंत्र्यान उतर दिला। पूण आतां हो लोकांक थारावपाचो यत्न काय कितें, हाजी जाप सोमारा मेळटली। रस्तो आनी येरादारी मंत्री नितीन गडकरी सध्याचो भोमा 4 पदरी सयत ओल्ड गोवा NH मेरेन रुंद करपाची येवजणेची घोषणा केल्या। भोमा बायपास करपाचो विचार करूंक नाशिल्ल्यान भोमाकारांनी हुस्को उक्तायल्लो। ग्राम संस्कृती वाटोवपाक आमी मरणय पत्करपाक तयार आसात, पूण संस्कृतीच्यो कुरवो आनी दायज नश्ट करपाक दिवचे नात, अशें म्हणत भोमाकार हट्टाक पेटल्यात।
पूण भौमाच्या देवळां घरांची राखण करपाचे उतर मुख्यमंत्र्यान भौमाकारांक दिले. तशेंच सोमारा सकाळी मंत्रालयात तंत्रीक पंगड नागरिकां खातीर महामार्ग विशीं सादरीकरण करतलो अशेंय सांगले. आयकात. दिता तुम्ही मंत्रालयान या सोमार दीस तांकां सकाळी फुडें आपयला पूर्ण तांकां प्रेजेंटेशन दिता. कोणाचेच घर वयतना खंयचेच देवूळ वतना अननेसेसरी काही लोक त्यांच्या मदीं गैरसमज पसरपाचो प्रयत्न करता. ते येतले तेच्या पयल्या उपरांत प्रॅक्टिकली सायटीक वचूनय तांकां दाखोवपाचें हांवें प्रॉमीस ती करपाक म्हाका वचूंक जाय. हांव जर हांगासर उरलो हांवें तुमकां खंयच मेळना म्हणूंक ना. तुम्ही परवा तुमच्यातले कितले जाण येवपाक जाय पयलीं परवा 10:30 वरांचेर मंत्रालयान ओके तुम्ही येयात. हांव टॅक्निकल मनशांकूय सगळ्यांक आपयता जेणे करून तुमकांय प्रॅक्टिकली दाखयता. काही गैरसमज आहा पळय तितल्यान म्हाका एकूय घर कोणाचें उडोवपाचें ना आनी एकूय खंयच्याच देवळाचो येदो कुडको सुद्दां उडोवपाचें ना. हांव तुमकां परत एकदां स्पश्ट करता आनी खंयसरूच वयचें ना हेजी हांव खात्री दिता. आनी तुमी जर वयता आसत न्ही ते जाल्यार तुमी म्हाका दाखयात. हांव तितको भाग सायडीक काडपाची तयारी आहा म्हजी. जालें टेक्निकल कमिटी फक्त एक अर्धवरा खातीर माझ्या ऐक तुम्ही पहिली एकदा येयात. हांव तुमची टेक्निकल कमिटी मध्ये राहणार हांव धाडटा. अरे बाबा तूं ओगीच कन्फ्युजन करून लोकांचें कन्फ्युजन करूं नाका. हांव परत सांगता ओगीच लोकांक बेश्टे अशें पिश्टय दवरप म्हाका आवडना. हांव सांगता तुका लोकांक पिश्टय दवरप म्हाका आवडना. तुमकां जर दिसलें 40 जाणां येवपाक जाय तुमी 40 जाणां हांव बसयता तुमकां दाखयता. एकदां तुमी थंय पळयात मागीर आसा तशें तुमकां टॅक्निकल टिमीक थंय धाडपाक जाय मरे तो मार्क करून दाखयतलो. ते पळय हांगा येतलें जालें चलो ओके सोमार दीस 10:30. सध्याच्या नॅशनल हायवे विस्ताराक लागून गांवची सोबीतकाय देवूळ आणि संस्कृती नष्ट जातली असो दावो करपी भोमा थळाव्यांनी बायपासा खातीर सुरू केल्ल्या आंदोलनाचे फाटभुंयेर PWD अधिकाऱ्यांनी नॅशनल हायवे विस्तारा खातीर भोमाची घरां आनी दुकानांचेर परिणाम जातलो अशें सांगिल्ले. पूण आतां लोकांनी मुख्यमंत्री सांगतात ते काय PWD अधिकाऱ्यांनी सांगिल्ले आयकप हे एक आतां मोठे कुवाडे जावन रावला. गेल्याच महिन्यात ऑनरेबल कन्सल्ट MLA जो आसा मिनिस्टर त्याच्या वांगडा आमी ग्रामसभा मिटींग घेतली आनी ते सगळे तांकां ऑल डिटेल्स एनफोर्समेंट जावं कोण कोण एफेक्टेड जाता स्ट्रक्चर्स एफेक्टेड सगळे तांकां दाखयल्ले आसा. Now that ministry has sanctioned our work from Boma to Old Goa, which will be starting from near the Vaishali Hotel and it will go up to Old Goa. So there are it has the sanction cost is to the tune of 1060 crores and we got a sanction in this financial year. If it is a Boma affected, So हो जो अलायनमेंट जो आसा आमचो आसा पळय तो एफेक्ट जायना. सो हेज इट इज जो आमचो कितें आसा पळय एक्झिस्टींग आसा पळय ताजेर आमचो एलिवेटेड जाता बोमा टेम्पला कडेन इफेक्ट जायना. आनी थंयची तळी जी आसा पळय आमी तळी सोडून तो दोनी ताजे पियर जे येतले ते तळी सोडून येतले. ते तळयेन मदीं कांयच जावचें ना. ते तळयेच्या भायर अरावंड 62 वा 72 मिटर जे आसा आमचे ताका ते आमी ओपन करून ताजे भितर कांयच हें जावचें ना. ते कशें उरतले. लोक म्हणतात टेम्पल जे एफेक्ट जातले ना 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 टेम्पल एफेक्ट जाला थंय आमचो एलिवेटेड येता एलिवेटेड कॉर्डर येता टेम्पल एफेक्ट जायना. एक सतीची घरां थोडी आमची एलायनमेंटाची येतली पळय ती हे जातली ताका आमी शिफ्टिंगाचे हे केला रिहॅबिलिटेशन हे कन्सिडर केला. आणि शॉप्स आहा ती शॉप्साचे रिहॅबिलिटेशन तांची आसा. गोवा 365 खातीर महेश गोयकार, समृता खंडगांवकार आनी सानिका नागवेकर. श्रवण बर्वे खून प्रकरणात एकल्याक अटक केला. पुलिसांनी 15 तरणाट्यांक चौकशे खातीर ताब्यात घेतिल्ले. सगळी चौकशी केले उपरांत ह्या प्रकरणात 43 वर्सां पिरायेचो दुबावीत वासुदेव ओझेकाराक अटक केला. फुडलो तपास चालू आसा. मंगळारा आंबेडे नगरगाव हांगा पिडेस्ताच्या घरा कुशीक श्रवण बर्वे हाची कूड सापडिल्ली. श्रवणाची कूड मेळ्ळ्या उपरांत रोखडोच ताच्या घरच्यांनी गैरप्रकार जाल्ल्याचो दुबाव उक्तायलो आनी ते उपरांत पुराय आनी निष्पक्ष चौकशी करपाची मागणी केल्ली. बळजबरीन गळो दाबून ताची हत्या केल्ल्याचे पोस्टमॉर्टमात स्पश्ट जाले. पुलिसांनी 15 तरणाट्यांक चौकशे खातीर ताब्यात घेतिल्ले. सगळी चौकशी केले उपरांत ह्या खून प्रकरणात एकल्याक अटक केलो.
देखिए वालपोई का जो इंसिडेंट है, जैसे कि आप जानते हैं कि हमने एक वहाँ पे मर्डर का केस रजिस्टर किया था इन अंडर FIR नंबर 27/25, और हमारे डिस्ट्रिक्ट्स की काफ़ी टीम उसके अंदर काम कर रही हैं। सिर्फ वालपोई पुलिस स्टेशन की टीम्स नहीं, नॉर्थ डिस्ट्रिक्ट के जो भी काफ़ी स्टाफ को अलग अलग पुलिस स्टेशन से हमने लगा के उसके अंदर काम पे लगाया है। अभी इन्वेस्टिगेशन अर्ली स्टेजेस पे है, और फिलहाल इसके अंदर आप लोगों को हम ये बता सकते हैं अभी कि वी हैव मेड द फर्स्ट अरेस्ट। इसके अंदर हमने एक वासुदेव ओजेकर, जो 43 ईयर्स उनकी उम्र है, सन ऑफ नकुल ओजेकर, ये रहने वाले अम्बेडन नगर गांव के हैं, सत्तरी के। इनको हमने अभी अरेस्ट किया है, और इसके अंदर बाकी ज़्यादा डिटेल्स मैं आपको इस समय नहीं दे पाऊंगा, क्योंकि अभी इन्वेस्टिगेशन हमारी चालू है। उनको अभी हमने पुलिस कस्टडी के लिए मांगने के लिए कोर्ट में पेश किया है, और बाकी उसके अंदर जो भी आगे प्रोग्रेस होगी वो हम आपको टाइम टू टाइम शेयर करेंगे। थैंक यू। इनका नाम है वासुदेव ओजेकर जी। सर कॉज क्या था वो मर्डर का, कुछ देखिए, जैसे अभी मैंने बताया कि अभी इस समय कुछ भी रिवील करना ठीक नहीं रहेगा। एक बार हम अपना पूरा काम ख़त्म कर लें इन्वेस्टिगेशन का, उसके बाद मैं आपको डिटेल में सारी जानकारी दूंगा। इस समय बस एक अपडेट मैं ये दे सकता हूँ कि वी हैव मेड द फर्स्ट अरेस्ट इन दिस केस। सर एक ही बंदा है क्या और हो सकते हैं उसमें? अभी जैसे मैंने कहा, इस समय हम जो जानकारी है इसको यहीं तक सीमित रखेंगे। आई वुड नॉट वांट टू रिवील मच एट दिस स्टेज। लेटर ऑन आई विल गिव यू ऑल द डिटेल्स। सर 18 लोगों को डिटेन किया था, क्योंकि फैमिलीज काफ़ी वालपेन में काफ़ी फैमिलीज आए थे, क्या देखिए, डिटेन करना सही शब्द नहीं होगा। हमने क्वेश्चनिंग के लिए बुलाया गया था, और जब भी हम क्वेश्चनिंग के लिए बुलाते हैं, there are reasons where we call them for questioning, and there were reasons for us to believe that certain people had to be questioned. They were questioned, and after questioning all of them were released, and अगर फिर ज़रूरत पड़ेगी तो फिर क्वेश्चनिंग के लिए बुलाया जाएगा जी। पर ऐसे नहीं लगता है सर, स्टार्टिंग में पुलिस से SOP जो फॉलो करनी चाहिए वो कहाँ कम पड़ी है? क्योंकि ये कैसे कह सकते हैं आप? नहीं, क्योंकि वहाँ के जो लोकल बोल रहे हैं जैसे कि पुलिस स्क्वाड, डॉग स्क्वाड, फॉरेंसिक, ये 2 दिन के बाद आए हैं। वैसे मैं तो बड़ा सरप्राइज हूँ कि आप ये बात कह रहे हैं। मैंने तो वहाँ पे मीडिया के लोगों को बाइट दी, और मेरे पीछे ही वहीं पे फॉरेंसिक टीम मेरे साथ ही खड़ी थी। मैं तो खुद साइट पे गया हूँ, और आपके ही कुछ रिपोर्टर्स, आप जिस ऑर्गेनाइजेशन के, उन्हीं के लोग वहाँ मौजूद थे। In all murder cases, in all heinous crime cases, forensic teams are called, forensic teams were called. So I would request you कि before making such allegations, kindly verify. They are not true. गोवा 365 खातीर इर्शाद शेख, मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगावकर. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळय फुडल्यो खबरो. मांद्रे येवपी 90 विलांक थळाव्यांचो विरोध आसूनय रेझोल्युशन पास जालें. सरपंचाचे परवानगी बगर ही कामां जातात जाल्यार पंचायत तरी कित्याक जाय? विलांक निषेध करीत थळाव्यांनी बसकेत तिडक उक्तायली. पळयात पुराय बातमी. सुद्धा मांद्र्यान बेकायदेशीर बिल्ला मांद्र्यान हे म्हणून आसात. कितकी तरी हॉटेलां आसात, रिसॉर्ट आसात, तांकां पंचायतीचे कसलेच परमिशन ना, कंप्लीट एनओसी ना, बेकायदेशीरपणे ती सगळी चल्लेली आसात, म्हाका खबर आसा. पण अशा अनेक गोष्टी हे आमचे जागृत नागरीक तरुण ग्रामपंचायतीत हो विषय प्रसादा सारखे, तुषारा सारखे हे मांडीत आसा, पण तांकां प्रत्येक वेळाचेर घोटाळ्याचे दक्षता दिल्लेले आसा. हे आता चलचे ना. सगळे तरुण जे आसात मांद्र्याचे जागृत जातले. तो मागीर आमदार असो, सरपंच असो, पंच असो, कोणीय असो, पण गांवच्या रक्षणा खातीर गांवचे लोक एकत्र येवपाक जाय. बायलांनी येवपाक जाय, जाणट्यांनी येवपाक जाय, तरुण येवपाक जाय. कोणाकडेच लाचारी करपाची गरज ना. तुमकां जर कोणाच्या चरणाकडे जर वचपाचें जर आसा जाल्यार ग्रामदेवता आसा, थंय भगवती आसा, भुमिका आसा, सातेरी आसा, श्रीरामाचो मठ आसा, सिद्धारुडाचो मठ आसा, थंय वचा आनी तुमी त्या चरणाकडे वचा मरे. कित्याक तुमी लाचार जातात आनी हो गांव विकपाक कित्याक भायर सरल्यात? मांद्र्या हायस्कुलाचे हेडमास्टर रिटायर, तेचेर आयज बाउन्सराची पळय येयल्या. लाखांनी स्क्वेअर मिटर जागा त्याची ताका भितारी नासतना विकून उडयली. ते बाउन्सर घालून त्या हेडमास्टराक सजोवपाक फाटल्या वर्सभर चालू आसा. ती आयज केशीक वयतात. केशीक प्रत्येक केशीक 2 लाख रुपया वकिलाक फारीक करचे पडटा. म्हणजे हे गोंयच्या भायले लोक येवन गोंयकारांक येदो व्हडलो
गोंयची मांद्र्याची संस्था चलोवपी मनीस ताका जर इतको त्रास जावपाक शकता आसा जाल्यार सामान्य मांद्र्याचो मनीस जो आसा ताका कितलो त्रास जातलो हो विचार जो आसा ह्या मांद्र्याच्या लोकांनी करचो, गोंयच्या सरकारांनी करचो आणि ग्रामपंचायतीनय करचो. तुमकां निवडून दिल्यार तुमचें बरें करा, आमकां कांयच म्हणणें ना, पण गांव विकूंक तुमकां दिवंक जायना. TCP जे परमिशनां दिता विलाज तेंचेर एक्चुअली मेन्शन केल्लें आसता की ग्रामपंचायतीन एन्श्योर करपाचें आसता की जे पब्लीक इन्फ्रास्ट्रक्चर आसता जशें की उदीक, लायट आनी गार्बेज मॅनेजमेंट हें एन्श्योर करपाचें आसता ऑफिशियली पंचायतीन आनी मागीर तांकां परमिशन दिवपाचें आसता. पूण तशें हांगासर जायना. जे कशे पॉयंट येतात ते जस्ट रीड आउट जाता, ते रेजोल्युशन पास करतात, तितूर लोकल पंच मेंबराचो तेका हें आसा म्हणजे तो इन्वॉल्व करिना, कित्याक दुसऱ्या पंच मेंबर तेका प्रायमरी आसता आनी सेकंडरी सेकंड करता तो. असले विशय जाल्लेले आसा ते जावपाक जायना एक्चुअली, कित्याक वॉटर आनी मेन म्हणजे आनी एक मुद्दो आहा की उदकाचो. जो WRD मिनिस्टर आहा तेणी असेंब्लीक खुद्द सांगलेले आहा की मांद्रे गांव हो 15% ऑलरेडी डेफिसीट आहा उदका खातीर. तरी जावन हे स्विमींग पूलाक जे परमिशनां दिता ते फुडें कशें कितें जातलें तें आमकां खबर ना, कित्याक स्विमींग पूल हांगासर जाली की तेचें उदीक काडटले ते ग्रावंड वॉटरांतूनच एक्स्ट्रॅक्ट करतले. आनी हे अशेंच घडलें न्हू जाल्यार एज अ पेरंट म्हाका म्हाज्या चेडवाक घेवन पलायन करचें पडटलें मांद्रे गांव. महाराष्ट्रा मदलो गांव पडटलो खंय तरी गांवान वचून, कित्याक हे दिल्लीकार येतले फाल्यां सकाळीं म्हाजे चेडूं व्हडलें येतले, ताका रस्त्यार गाडी चलोवंक मेळची ना, ताका रस्त्यार भोंवपाक मेळचें ना फ्रिडमान. ताच्या खातीर म्हाका पलायन करचें पडटलें. अशें खूब जाण हांवूय पलायन करतले ह्याच रिजना खातीर. कित्याक हे सगळे भायले येतात, हे बाउन्सर येतात, दिल्लीकार येतात, ते कोणाचे आयकनात, ते सेंट्रल मिनिस्टर असतात, ते डायरेक्ट वयल्यान प्रेशर घालतात सीएमाचे, आनी मागीर सीएम कितें करता पुलिसांचे प्रेशर घालता, ताका भावा बंद करूं नाका, ताका प्रायव्हेट गाडयेन तुमच्या प्रायव्हेट गाडयेन ताका पळयान म्हणून पोलीस स्टेशनांतले लोक येतले प्रायव्हेट गाडयेन पळयान म्हणून हे आमचे सीएम करता. आनी ते कोणाच्या प्रेशरार वयल्या दिल्लीकारांच्या प्रेशरार मेसेज धाडलो की मांद्रे गावात जवळजवळ 90 विलाज परमिशन दिली आणि ती परमिशन दिल्याची बातमी व्हॉट्सअपाचेर सर्क्युलेट जाण्याबरोबर ती व्हायरल जाली आणि तेचेर रातभर आणि आयज दनपार मेरेन खूप चर्चा जाली. लोकांचो संताप त्या विचारांतल्यान व्यक्त जालो. आयज तेतूंतले हे जे सगळे जमल्यात ते व्हॉट्सअप ग्रुपाच्या मेसेजी वयल्यान जमल्यात. कोणी कोणाक मेसेज दिवना, सगळे आपल्या आमच्या गावाच्या तळमळीक लागून आणि गावाचा काहीतरी बरा करूया ह्या विचारान हे सगळे जमल्यात. आम्ही एक नागरिक म्हणून जमलेलो असो आणि आता एक वर आमची चर्चा झाली आणि चर्चेतल्यान अनेक विषय चर्चेत घेतले आणि तेतूंतल्यान असं ठरला की फाल्यां सगळ्यात पयलीं तातडीन आमच्या सेक्रेटरी महोदयांची भेट घेतलो आणि भेट घेऊन आम्ही जो प्रकार विलासाक परमिशन दिल्या ते खंय दिल्यात, कशी लेवल आसा, त्यांची काय स्थिती आसा, दोंगर आसत, घरां आसत, काय आसा, हे सगळं जाणून घेतलो आणि तांकां ते विलास ज्या परमिशन ग्रांट झाला तांकां रेझोल्युशन पास झाला ता इम्प्लिमेंट करचा न्हय, ता एक्झिक्यूट करचा न्हय, ह्याच्या खातीर आम्ही त्यांच्याकडे मागणी करतलो. कारण आमच्या सगळ्या लोकांचो तांकां त्या प्रोजेक्टा संदर्भात आमकां विचार आयकून घेवच्यात. आमची ग्रामसभेत ठराव ऑलरेडी पास जाल्ल्यात, त्या ठरावाक कृपया पंचायतीन आमच्या बगल दिवची न्हय, ताका बायपास करचे न्हय, ही ओळख तांकां आमी करून दितलो. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, गौतमी गांवकार आनी सानिका नागवेकर. पेडणे एका अल्पवयीन चलयेचेर हल्लो केल्ल्याच्या गुन्यांवार बरोच बोवाळ जालो. पुलीस उपअधीक्षक तपास करताले आनी मुखेल दुबावीत समीर कोरगांवकर फरार आशिल्लो. ताका महाराष्ट्रांतल्या बेडशींतल्यान अटक केला. उत्तर गोंयचो SP अक्षत कौशलान माहिती दिली. तरणाटे दलित चलयेक बडयल्ल्याच्या प्रकरणात पेडणे पुलिशेत समीर कोरगांवकरा आड गोंय बाल कायदो आनी SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाला गुन्यांव नोंद केलो. ह्या प्रकरणाचो तपास करपाचे काम पुलीस उपअधीक्षकाकडेन दिला. ही केस रेजिस्टर जावपाक कळाव जाल्ल्यान बरीच खवदळ पातळिल्ली. पेडणेकारांनी पुलीस स्टेशनार हल्लाबोल केलो. मुखेल दुबावीत समीर कोरगांवकर फरार आशिल्लो. ताका महाराष्ट्रातल्या बेडशेंतल्यान अटक केला आनी फुडली कारवाई चालू आशिल्ल्याचे उत्तर गोंयच्या SPन पत्रकार परिषदेत सांगले. पेरने केस के अंदर वी हैड रजिस्टर्ड अ केस अंडर FIR नंबर 21/25 इन पेरने पुलिस स्टेशन. The cases were registered in several sections of Bharatiya Nyaya Sanhita and certain provisions of the SC/ST Act were also invoked. The investigation is being carried out by a DYSP rank officer as is mandated by the Act. And इसके अंदर जो प्राइम एक्यूज्ड है समीर कोरगांवकर,
जिसको हम तलाश कर रहे थे एंड ही वाज रनिंग अवे. वी हैव फाइनली वी हैव अरेस्टेड हिम दिस मॉर्निंग while he was hiding. He was arrested from Bhedshi in Maharashtra. वहाँ से इनको अरेस्ट किया गया है और इनको अरेस्ट करके अब जो भी आगे की न्यायिक प्रक्रिया है, whatever is the necessary judicial process that has already been initiated, and we will take the case to its logical conclusion within a time bound manner. डिले क्यों हो रहा था? प्रोटेस्ट कर रहे लोग, डिले क्यों हो रहा था अरेस्ट करने में? नहीं, अरेस्ट करने का डिले नहीं हुआ है. द एक्यूज्ड वाज ऑन द रन और आवर टीम्स वर चेजिंग हिम एंड इवेंचुअली वी कॉट हिम. गोवा 365 खातीर इर्शाद शेख, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत देवकार पळय उरिल्ल्यो खबरो. सप्तकाच्या शेवटाक कांय सुवातांनी हलक्या पावसाची नोंद जावं येता. ढगाळ मळब आसतले. हवामान विभागान अदमास उक्तायला. शेनवारा कांय सुवातांनी दमट परिस्थिती आसतली. सकाळी ढगाळ मळब आणि उष्ण दीस अनुभवपाक मेळटलो. सप्तकाच्या शेवटाक गडगड घालत कांय सुवातांनी पावसाची शिरशिरी पळोवपाक मेळटली. IMD अदमास उक्तायला. आयच्या चडावत आणि उणे तापमान 35 ते 27 डिग्री सेल्सियसा मजगती आसतले. सप्तकाच्या शेवटाक हलक्या पावसाची शक्यताय. ढगाळ मळब आणि उष्ण तापमान. दमट परिस्थितीचो अदमास. आयचे तापमान 35 ते 27 डिग्री सेल्सियस. नुस्तेमारी करप्यांक अलर्ट ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे कोंकणी खबराची हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.